या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा विषय हा सुद्धा आहे की मयंक लोहारचा मारेकरी हा सापडला कुर्ल्यात, पण तो राहायचा मीरा रोडला। मीरा रोडचा रहिवासी असलेला रोशन कुर्ल्यामध्ये पोलिसांकडून अटक करण्यात आला। पोलिसांना हा हल्लेखोर सापडलाय, पण तत्पूर्वी पोलिसांनी केलेली व्यूहरचना ही त्यासाठी कामी आली आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि ते सांगतायत की पोलिसांनी कसं पकडलं रोशन याला। महेंद्र, नक्कीच प्रसाद सर, कालचा हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे। त्यावरून जे ते सुरक्षेचा प्रश्न आहे तो रेल्वेमध्ये उपस्थित झाला आहे। कारण काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर एक प्राध्यापक आहेत, त्यांची ही मालाडी या ठिकाणी अशी हत्या करण्यात आली होती। एकंदरीत एका क्षुल्लक कारणावरून मयंक लोहारचा भोसकून आहे तो रोशन सुवर्णी हत्या केली आहे। त्यानंतर त्याच्यावर तीव्र अशा प्रतिक्रियाही पाहायला मिळतात। नेमकं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं आणि पोलिसांनी जे आहे ते मुंबई पोलिसांच्या मदतीने लोहमार्ग पोलिसांनी जे आहे ते या सर्व सीसीटीव्ही फुटेजची खंगाळणी केली होती आणि एकंदरीत याला त्याच्या परिवारापर्यंत म्हणजेच आई वडिलांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं होतं आणि पोलिसांनी त्याच्या घरच्यांवरती दबाव दिल्यानंतर जे आहे ते रोशन सुवर्णा याच्यावरती दबाव टाकण्यात आला। रोशन सुवर्णा घाबरून येतो, यानंतर पोलिसांना शरण गेला, नंतर पोलिसांनी त्याला अटक केलंय। मात्र रोशनने त्याच्या बॅगेमध्ये इतका मोठा चुरा का ठेवला होता हा एक मोठा प्रश्न आता जो आहे तो पोलिसांसमोर आहे आणि या सगळ्या संदर्भात मुंबई पोलीस या सगळ्या तपास करते। एक प्रश्न अजून पटकन विचारतो, 30 सेकंदामध्ये त्याचं उत्तर द्या। महेंद्र, हा मीरा रोडचा रहिवासी आहे, तो कुर्ल्यात काय करत होता? तो नोकरी पेशाच्या निमित्तानं कुर्ल्याला जायचा का काय? कारण काय? प्रसाद सर, रोशन हा त्याच्या वडिलांबरोबर एका कार्गो लॅबनिंग मध्ये काम करत होता आणि काल काही निमित्तानंतर त्याचे वडील आहेत ते लवकर निघाले होते ना, थोडा उशिराने हा अंधेरीवरून जे ते रेल्वे स्थानकामध्ये आला होता। मयंक आणि रोशन हे एकत्र या ट्रेनमध्ये चढले होते आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावाद झाली होती। मात्र या बोरवलीला स्थानकात उतरल्यानंतर रोशन पुन्हा कुठे गेला होता याच्याबद्दल त्या पोलिसांकडून तपास करण्यात आला होता आणि पोलिसांनी 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेस या सगळ्या तपासामध्ये रोशन हा कुर्ल्यात असल्याचं सांगितलं गेलं आणि नंतर मग घरच्यांच्या दबावाने रोशनवरती दबाव आणला आणि पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितलं होतं। ठीक आहे, तुर्तास धन्यवाद। वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला थांबावं लागतंय, माफ करा त्यासाठी।